तर भाजपचे आमदार गणपत गायकवाड मतदानासाठी विधान भवनामध्ये पोहोचले। विधान भवनामध्ये पोहोचताच गणपत गायकवाड हे भाजप कार्यालयामध्ये गेले। नवी मुंबई पोलीस तळोजा जेलमधून गणपत गायकवाड यांना घेऊन विधान भवनामध्ये आलेले आहेत आणि गणपत गायकवाड आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता पोहोचलेत। मतदानापूर्वी त्यांनी भाजप कार्यालयात जात पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा देखील केली आहे। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। तळोजा पोलीस गणपत गायकवाड यांना घेऊन विधान भवनामध्ये पोहोचले आणि त्यानंतर गायकवाड विधान भवनामध्ये पोहोचताच भाजपच्या कार्यालयामध्ये गेले। रवींद्र चव्हाण हे देखील त्यांना घेऊन भाजप कार्यालयामध्ये दाखल झाले होते आणि यावेळी गणपत गायकवाड यांच्यासोबत वरिष्ठांनी चर्चा केली आणि त्यानंतर गणपत गायकवाड यांनी देखील आता मतदानाचा हक्क बजावला। तर ही दोन्ही दृश्य आहेत। गणपत गायकवाड यांना घेऊन पोलीस विधान भवनामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर गणपत गायकवाड हे भाजपच्या विधान भवनातील कार्यालयामध्ये पोहोचले। त्या ठिकाणी वरिष्ठांसोबत त्यांची चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी मतदानाचा हक्क देखील बजावला। गणपत गायकवाड यांना मतदान करता येऊ नये यासाठी काँग्रेसकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना एक पत्र देखील देण्यात आलेलं होतं। गणपत गायकवाड हे गोळीबार प्रकरणामध्ये तुरुंगामध्ये आहेत आणि त्यामुळेच त्यांना मतदान करता येऊ नये अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आलेली होती। इतकंच नाही तर अनिल देशमुख यांनी देखील मागच्या निवडणुकीचा दाखला देत आपण तुरुंगात असताना आपल्याला मतदानासाठी परवानगी देण्यात आलेली नव्हती, मात्र एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय कसा असा सवाल देखील त्यांनी विचारला। भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे असा आरोप देखील अनिल देशमुख, अंबादास दानवे त्याचबरोबर संजय राऊत यांनी देखील केला आहे। मात्र हे सगळं एकीकडे सुरू असताना गणपत गायकवाड हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान करण्यासाठी विधान भवनामध्ये पोहोचले आणि विधान भवनामध्ये दाखल झाल्यानंतर ते भाजपच्या कार्यालयात गेलेले आहेत। त्या ठिकाणी वरिष्ठांसोबत त्यांनी चर्चा देखील केली आहे।